सगळ्यांना शरणार्थी सन 2023 साली महाराष्ट्र शासनाकडून महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची जी नेमणूक करत असताना ओबीसी अंतर्गत जे ओबीसीची उपकंपनी म्हणून जी स्थापन केलेली होती त्याच्यामध्ये असलेल्या ज्या त्रुटी होत्या ती ओबीसीची अट शिथिल करून सरसकट लिंगायत समाजाला लाभ मिळावा याच्यासाठी 9 तारखेला जे आंदोलन कोल्हापूर जिल्हाधिकारी इथं जे पुकारलेलं होतं त्या ठिकाणी जे लिंगायत समाज बांधव बाकीचे सर्व समाजाने पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी 35 ते 40 हजार इतक्या लोकसंख्येने त्या ठिकाणी ज्यावेळेला आलेले होते सगळे एकत्रित त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटण्यासाठी आग्रह केला प्रशासकीय माणसाने वगैरे त्यावेळेला आणि कलेक्टर साहेबांच्याकडनं जिल्ह्याचे SP साहेबांच्याकडून ज्यावेळेला निरोप आला आणि त्यावेळेला आम्ही भेट घेतल्याने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं त्यावेळेला त्यांच्याकडून सकारात्मक चर्चा होऊन पॉझिटिव्ह त्यांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये सरसकट लिंगायत समाजाचा जो उल्लेख करून आम्ही ओबीसीची अट शिथिल करतो म्हणून त्यावेळेला त्यांनी आश्वासन दिलं. मग त्यावेळेला आम्ही विनंती केल्यानंतर आश्वासन न देता साहेब म्हणजे याची पुढं अशा पद्धतीनं कामकाज करणार आणि किती दिवसामध्ये त्याची होणार. मग त्यासाठी बैठक आज मुंबईमध्ये जे बोलवलेले होते ते मुंबईमध्ये त्या ठिकाणी बैठकीला आज आम्ही आलो असताना मुख्यमंत्री महोदयांना चंदगडचे लोकप्रिय आमदार माननीय शिवाजीराव पाटील साहेब त्या ठिकाणी घेऊन येऊन त्यांनी दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जे जात आहे आज त्यांनी त्या पद्धतीने करून दाखवून आमची परत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री महोदयांची जी बैठक घालून दिली त्यांना निवेदन वगैरे दिलं आणि निवेदन देत असताना मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेला लिंगायत समाजाची जे महामंडळाच्या संदर्भामध्ये ज्यांच्याकडे कामकाज असतंय त्या अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन हे कामकाज लवकरात लवकर पूर्ण करून देण्यासाठी त्यांनी अधिवेशनाच्या आत आपणाला त्याचा JR काढून मिळेल अशा पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन आमच्या समक्ष लिंगायत समाजातली आमची जी मंडळी त्या ठिकाणी आम्ही जी भेटलो त्यांच्या समोर त्यांनी आश्वासन त्या ठिकाणी दिलं आणि ते काम मार्गी लावण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यामुळं